हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण पाहणार आहोत RTE 2026ची सिलेक्शन लिस्ट आली आहे का, तुमचे नाव आहे का की नाही हे लगेच चेक करा. मोठी बातमी आहे. RTEचा रिझल्ट लागला आहे का 2 मिनिटात कसा पाहायचा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला RTEच्या ऑफिस वेबसाईटवर जायचं आहे. तिथे सिलेक्शन लिस्ट 2026 या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा नाव टाका आणि सर्चवर क्लिक करा. तुमचे नाव लिस्टमध्ये असेल तर लगेच दिसेल. जर नाव आले असेल तर पुढे ॲडमिशन प्रोसेससाठी तयार राहा. खूप महत्त्वाचा आहे हा भाग. नाव आल्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाचा भाग आहे. नाव आल्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट डॉक्युमेंटसाठी सबमिट करावे लागतील. ओके. आणि दिलेली स्कूलमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावे लागेल. डेडलाईन मिस करू नका, नाही तर सीट कॅन्सल होऊ शकते. म्हणजे की नाही, जेव्हा तुमच्या मुलाचं नाव आलं तर 10 दिवसाचाच टाईम दिलेला असतो. त्या 10 दिवसामध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमचं की नाही ते सीट कॅन्सल होऊ शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे. हे नक्की चेक करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच एज्युकेशन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.